राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं आहे की जे बार आहेत त्या बारमध्ये जर 3 वेळा जर कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्यांचा परवाना बंद करण्यात येणार आहे। परंतु या उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी असे अनेक बार आहेत की जे सातत्याने उल्लंघन तर करतच आहेत, परंतु अनेक वेळा तिथे वेगवेगळ्या गोष्टी देखील घडत आहेत। परंतु फक्त या उल्हासनगर शहरामध्ये सर्रासपणे चाललेले हे जे डान्स बार आहेत किंवा नृत्य बार आहेत यांच्यावर ही कारवाई फक्त नावासारखी केली जाते, परंतु अनेक ठिकाणी हे डान्स बार सातत्याने चालू आहेत। त्याच्यावरती कोणाचा वरदहस्त आहे हे देखील त्याच्यामध्ये मीमांसा काढून घेणे अत्यंत गरजेचं आहे। याला राजकीय पाठबळ आहे का, हा देखील एक वेगळा प्रश्न आहे। त्यामुळे आपण जे पनवेलचं सांगितलेलं आहे त्याची तपासणी पुन्हा एकदा केली जाईल। नेहमी तिकडच्याच तक्रारी जास्त येतात, तो जो आपला सगळा भाग आहे त्या बेल्टच्या पूर्वी जेव्हा कायदा केला त्या बेल्टमुळेच आपण हा कायदा केला होता, त्यामुळे पुन्हा तिथली तपासणी करण्यात येईल। आणि जसं राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काही आपण आता कारवाई करतो, काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे, पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीने ते सुरू करतात। त्यामुळे कालच आम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत की एकदा सगळ्या निर्णयांची तपासणी करून त्यांना जी काही फेअर सुनावणी असते किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतो याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची। तर त्या संदर्भात काल आमची बैठक झालेली आहे। त्या बैठकीनंतर लॉ अँड ज्युडिशियरीला तसं सांगितलंय, आमचा प्रयत्न असेल की याच अधिवेशनात किंवा फारदर पुढच्या अधिवेशनापर्यंत कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद आम्ही करणार आहोत।